नमस्कार. मी डॉक्टर गणेश आनंद जोशी. गेले 13 वर्ष मी चिपळूण येथे जोशी बाल व नेत्र रुग्णालय ह्या नावाने लहान मुलांचे हॉस्पिटल चालवत आहे. सुरुवातीला माझे 8 वर्ष मार्कंडे येथे हॉस्पिटल होते. 2021 पासून आम्ही ह्या नवीन प्रशस्त सुसज्ज अशा इमारतीत आम्ही स्थलांतरित झालो आहोत. आपल्याकडे नवीन ठिकाणी प्रशस्त जागा तर आहेच, प्रशस्त पार्किंग व बाकीचा परिसरही अतिशय उत्तम व हवेशीर आहे. पूर्वीपेक्षा हॉस्पिटलची आकार वाढल्यामुळे रूमची सुविधा पण चांगल्या पद्धतीने आपण देत आहोत. AC डिलक्स सुपर डिलक्स रूमसुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच जोडीने आपण इथे लहान मुलांचे मेंदूची तपासणी आकडीची ज्याला आपण EEG म्हणतो, त्याचबरोबर ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, एक्सरे, तसेच आपल्या बिल्डिंगमध्ये सोनोग्राफीसुद्धा सोय आहे. तसंच लहान मुलांची, अतिशय लहान मुलांची, नवजात मुलांची, प्रीमॅच्युअर मुलांची जी डोळ्याची तपासणी जी आहे ज्याला ROP असं म्हणतात, तीसुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपला आता आपण लहान मुलांच्या, कमी वजनाच्या मुलांची पण इथे आपण काळजी घेतो. तर त्याचबरोबर इतर इमर्जन्सी सुविधासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच भविष्यात आणखी कोणी व्हिजिटिंग स्पेशालिस्ट बोलवून आणखी काही सुविधा जसं पिडॅट्रिक कार्डिओलॉजी किंवा मेंदूचे स्पेशलिस्ट कोणी येत असतील तर त्यांच्याकडून ती सुविधा घेऊन पण आपल्याला चिपळूणच्यामधील मुलांसाठी जेवढं जास्तीत जास्त फायदेशीर, जेणेकरून त्यांना बाहेर न जाता कमीत कमी खर्चात चांगली सुविधा देण्याचा आपला प्रयत्न चिपळूणमध्ये नक्कीच असेल. आत्तापर्यंत चिपळूणवासियांनी मला बरंच सहकार्य केलेलं आहे. भविष्यात असे सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा गणेश जोशी. मी गेली 11 वर्षापासून जोशी बाल व नेत्र रुग्णालय या ठिकाणी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्ररोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे. सगळ्यात पहिल्यांदा 2013 साली जेव्हा चिपळूणमध्ये प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला पहिलं 1 वर्ष मी नॅब आय हॉस्पिटल येथे रुजू झाले. त्यानंतर 2014 सालापासून डॉक्टर गल जोशी माझे वडील त्यांच्या इथे मी खाजगी म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिसला सुरुवात केली. तिथपासून आतापर्यंतचा माझा खाजगी क्षेत्रातला अनुभव जवळजवळ 11 वर्षाचा आहे. त्यानंतर 2021 सालापासून आम्ही नवीन आमच्या मोठ्या प्रशस्त जागेमध्ये स्थलांतरित झालो. तर त्यामध्ये आता अधिक सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत रुग्णांसाठी. डोळ्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर चष्म्याचा कम्प्युटरद्वारे नंबरची तपासणी करणे, त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक की जे आपण जास्त चष्म्याचा नंबर असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी ठरतं ते आपण सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे काचबिंदू किंवा पाठीमागच्या पडद्याची तपासणी ज्याला आपण OCT असं म्हणतो, म्हणजेच ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, ज्याप्रमाणे CT स्कॅन आपण मेंदूचा CT स्कॅन जसा काढतो तसंच हा पडद्याचा एक प्रकारे CT स्कॅन काढला जातो. ही एक अत्याधुनिक सुविधा आपल्या इथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे काचबिंदूच्या रुग्णांसाठी दृष्टिक्षेत्र तपासणी म्हणजेच आपण त्याला पेरिमेट्री असं म्हणतो, हे एक अत्याधुनिक मशीन आपल्याकडे आता आपण उपलब्ध केलेलं आहे. तर ह्याचा नक्की काचबिंदूच्या रुग्णांनी आणि डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांनी अवश्य फायदा करून घ्यावा असं मी रुग्णांना आवाहन करते. तसेच आता मोतीबिंदू हा जो विषय आहे की पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन हे टाक्याने केलं जायचं, आता बिन टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्याकरता आपल्याकडे सुसज्ज ऑपरेशन थिएटर की ज्यामध्ये लॅमिनार एअरफ्लो सिस्टीम आणि हेपा फिल्टर की ज्यामध्ये जास्तीत जास्त निर्जंतुकीकरण करून सुसज्ज ऑपरेशन थिएटर आपण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये फेको मशीनद्वारे की जे अत्याधुनिक सुविधांनी अमेरिकन एक मशीन उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यामध्ये बिन टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण करतो. आता ह्या माझ्या पूर्ण 11 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास मी 10,000पर्यंत शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या आहेत आणि इथून पुढेही असंच अव्याहतपणे काम चालू राहील अशी मी माझ्याकडून प्रयत्न करत राहणार. या व्यतिरिक्त आपल्याकडे नेत्रपटल विशेष तज्ज्ञ म्हणजेच आपण जे रेटिनाचे स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणतो ते पण आपल्याकडे महिन्यातून एकदा येतात, रुग्णांना मार्गदर्शन करतात. त्यांना जे काही आवश्यक असेल त्याची पूर्णतः इथे
ट्रीटमेंट पण दिली जाते, जसं की डोळ्यामध्ये इंजेक्शन देणे किंवा काही नेत्रपटलाच्या आजारांचं लेझर केलं जातं. तर ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लासरू म्हणजे डोळ्याच्या अश्रूच्या पिशवीचं जे इन्फेक्शन असतं त्याच्याशी निगडीत काही आजार किंवा अश्रूची नलिका बंद पडणे त्याच्याशी निगडीत आजारांच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे साधारणपणे 1-2 महिन्यातून एक व्हिजिटिंग सर्जन ENT डॉक्टर येतात. ते सुद्धा रुग्णांना इथे ट्रीटमेंट देतात. त्याचप्रमाणे आपल्या इथे लहान मुलांच्या डोळ्यांच्या विशेष तज्ज्ञ म्हणजेच पाठीमागच्या पडद्यासाठी जी लहान मुलांची तपासणी करावी लागते, जी कमी वजनाची मुलं आहेत किंवा ज्या मुलांना दीर्घकाळ ऑक्सिजन देण्यात आलेला आहे, NICUमध्ये जास्त दिवसासाठी ॲडमिट करावं लागलेलं आहे, अशा मुलांच्या पडद्याची विशेष तपासणी करावी लागते. ह्याचंही मार्गदर्शन आपल्या इथे दिलं जातं, ज्याला आम्ही ROP स्क्रीनिंग असं म्हणतो. तसंच मोतीबिंदू ऑपरेशन नंतर आपण जी डोळ्यामध्ये कृत्रिम भिंग बसवतो त्याच्या मागे कधीकधी कालांतराने जाळी पकडली जाते. ती जाळी काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचं लेझर केलं जातं. ही सुविधा पण आपल्या इथे उपलब्ध आहे. आणि ह्या व्यतिरिक्त आपण आत्ता बघत आहोत की भारत देशात आणि जगात अंधत्वाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर जे अंधत्व आपण टाळू शकतो किंवा ज्या अंध व्यक्तींना आपण पुन्हा दृष्टी देऊ शकतो, तर ह्याच्यासाठी अत्यंत उपयोगाचं जे नेत्रदान आहे ते करण्यासाठी आपण विशिष्ट प्रकारचं काउन्सिलिंग किंवा त्याच्याशी निगडीत सर्व माहिती रुग्णांना पुरवतो. त्याच्याशी आवश्यक असलेले संमती फॉर्मसुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहेत. तसंच लहान मुलांचे किंवा मोठ्या माणसांमध्ये सुद्धा तिरळेपणा हा जो आजार आहे त्याच्याशी निगडीत उपचार किंवा त्याचा सल्ला आणि मार्गदर्शनसुद्धा आपल्याकडे दिलं जातं. तर असं सर्व आपल्याकडे उपलब्ध सुविधा आहेतच. तर ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आणखीन पुढे जाऊन काही विशिष्ट प्रकारचे लेझर्स असतात की जे डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरच्या पेशंट्सना उपयोगी ठरतात. तर असे सुद्धा काही पुढे सुरू ठेवण्याचा किंवा पुढे चालू करण्याचा एक मानस आहे. आत्तापर्यंत सर्व चिपळूणवासियांनी आणि रुग्णांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य दिलेलं आहे आणि सगळ्या सुविधांचा पण चांगला उपयोग करून घेतलेला आहे. तर असंच उत्तरोत्तर आम्ही अजूनही रुग्णसेवा करण्याची त्यांनी आम्हाला संधी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद.